जय माता तुलसी, जय माता तुलसी. त्याच्यात जय देवा, जय देवा. गरिबी जाऊ दे, श्रीमंती येऊ दे, जिकडे पाहिजे तिकडे फक्त पैसा दिसू दे. त्या साईडला पाहिलो पैसाच पैसा, त्या साईडला पाहिलो पैसाच पैसा, जिकडे तिकडे पाहिलो पैसाच पैसा. माझ्या घरामध्ये फॉर्च्युनर उभी झाली पाहिजे देवा. अरे लालची गण्या, आपल्या अंगणात फॉर्च्युनर मग उभी करजो. पहिले 2 म्हशी उभ्या करून दाखव. तुम्ही गरीबच राहाल व. हे देवा ईश्वरा, तू याच्याकडे लक्ष नको देऊ. हे गरीब सोचचे आदमी आहेत. माझ्या बकऱ्या, अंग पाय तरी धुतलास का रे? शेर कभी नहाता नाही मेरी माँ. पाय धुवून तू देवाच्या पाया लागत आहेस. चांगला सकाळी उठून आंघोळ करावा, आपला टिकली पावडर करून चांगला देवाच्या पाया लागावा. तर तिकडे तू खामटाला जातेस. किती वाजले रे सकाळचे? मैं टाइम नहीं देखता, टाइम मुझको देखता है. हे प्रभू, हे थंडी जाऊ दे आणि पैशाची गरमी मला लागू दे. कोटी खर्च करू, एवढ्याने पैसा भेटू दे देवा. अंग धुवायला तुला कोणता नेट लागते रे गण्या? व माझे माय, या थंडीत तू मला आंघोळ धु म्हणतेस? तो अंगावर पाणी टाकलो तर माझी लासच पडेल ना. हो, एवढे लोक नाही मरत ना आंघोळ करतात तर. माझे माय, हे थंडी पाय ना. काल रात्री सू करायला गेलो तर त्या सूचा बरफ बनला बरफ. का हो, कशी थंडी म्हणतो. आम्ही पागल लावून का रे? कोणाला माहित असाल तुम्ही पागल. 6 बेलना फेकून मारीन का नाही गण्या? हो, एकदम मारामारीवर नको येऊ. हा फेकून मारीन, तो फेकून मारीन. अहो, थंडीचे दिवस चालू आहेत. पायाच्या मोडीत शिपटी जरी मारलीस ना तरी 2 दिवस भारकावून येईल. उन्हाळ्यात किती मारतीस तर मार, पण मला थंडीत हात नको लावू. का झाला बे? खोटी का बा, काहीच तर नाही झाला. दोघही बाप लेक तिकडे उभ्या उभ्या फिरतेत. मग धुवा जो अंग 11-12 वाजता. बस तुमची चड्डी बन्यात धुतच नाही मी. पा तू आंघोळ करायला आहेस का? मले दंडा धुऱ्यावर जावं लागते बापू. का नाही गेलास तू सकाळपासून? अव शांती, तू चुपचाप राहावं. का बाबा, रोज सकाळी उठून आंघोळ धुवायला पाहिजे, टिकला पावडर लावून चांगला देवाचा पूजन करायला पाहिजे. तर तिकडे तुम्ही खामटाले जात्या. माझी नकल नको करू गण्या, नाही तर या पाट्यावर तुझाच वाटतो. अव तुला किती वेळ सांगू आई, हिंसा की तरफ मत बढो. शांते, थंडी किती आहे पाय बरं तू. एवढ्या कडाकाच्या थंडीत जर का आम्ही अंग धुवून तर बापा बापा, हे उभ्यानं लवा लागल आम्हाला. भावा, मगाशी चुकून माझा पाण्याला हात लागला, त्यावर पासून माझा हात अजूनपर्यंत अकळलाय. एवढा थंडागार पाणी होता. असा मग ढुंगण धुतानी. बस बाबा, येऊन जाऊन तुम्ही माझ्या अंगुरावर नको या. ढुंगण धुतानी मी गरम पाण्यानं धुतलो म्हणून ते अकडले नाही माझे अंगूर. त्याला माहित. दोघही बाप लेक सरम लाच सोडून ठेवला आहे ना. बाप कमी, मित्र असल्यासारखे वागतेत. तिकडे चल बे शिकाले गण्या. मी येतो थोड्या वेळात बाबा. तू जा तवरीक. जा ना, काम धंदेच कोणत्या तुम्हाला? आई, तू एक बीपीची गोळी खा. जर खातो कोण्या दिवशी तुमच्या पायी. काऊन, तुला भातभाजी नाही भेट का? भातभाजी खा ना माझ्या बेट्या गोट्या. आई, सॉरी. मी काय म्हणतो आई, माझी मागच्या वर्षीची स्वेटर कुठे आहे? ते उंदरानं कातरलन तिकडे. मग आता मला स्वेटर? तुला काय स्वेटर लागते रे? जाणं लोकांच्या घरी बाया पावलं आपल्या आज्यासारखा. तेच गरम मग असाच आपोआप. पुरा खानदान मला पागल भेटलाय. सासराही पागल, माझा नवराही पागल, न माझा पोरगाही पागल. पण नको म्हणू तू मला पागल, नाही तर कावळा माझ्या तोंडात हागल. मला जर्किंग घेऊन द्या आई. आता पैसे झाडायलाच लागलेत. तुझ्या आपल्या बापाचा कोट घाल. तुझा बाप असाही बन्यानीवर हिंडते. माझ्या भावानं त्याला चांगला कोट घेऊन दिलन. एक धडाचा वापर नाही मा. तुझ्या भावाला थोडीशी शरम असती तर मलाही कोट घेऊन दिला नसतं. मी माझ्या बापाचा कोट काऊन घालू? तो कोट घाललो, माझ्या हात पाय नाही दिसत. चड्डी लावायची गरज नाही पडत मला. काय नाव वाढत्या बाईचा आहे घे. हो, जसा काही ढगानं माझी हाईट वाढणार आहे. ठीक आहे, कोट आहे सांग कोट. अंदर बाजावर ठेवलाय, जा. साली थंडी न फंडी. अंग शिकल्याशिवाय चांगला नाही वाटत पाय. आता का भाऊ, त्या थंडीचा तसाच. अगा बाबा, मला शिकू द्या का थोडसा? हो बा गण्या, तू येता शैलेश भाऊ का हात पराला ना. त्या बुडग्यावर माझा कर्ज आहे. बिस्कुट घेवायला 5 रुपये मागलं नव्हतं. बहीण माई, या बुडग्याने मला आत्तावरी पैसे नाही दिले. जेव्हा मी दिसतो तेव्हा हा कटप्पा आपल्या घराला परते. धूत तिकडं. यावेळेस थंडी लगीत आहे बा. का हो, कशी थंडी काय यावेळेस? अबे हे काहीच थंडी नव्हे. आमच्या वेळेस तर हे बर्फाचे गोले पडत, बर्फाचे गोले. का सांगतेस बाबा? अबे हो का बे गण्या, तुझा आजा खोटा नशे बोलत. आम्ही ज्या वेळेस लहान होतून, आम्ही सकाळी शेकोटी पेटवून त्या शेकोटीच्या अंदर बसून. मग तुमची ढोंगर गिंगण नव्हती भाजत का बाबा? बस कशी भाजल बे थंडीच एवढ्यानं. पूर्ण हिमालय लागला आमचा गाव. नाही, हे थंडी पडे का निसता बायकाला चिपकून राहा लागत. एवढ्यानं चिपकून राहायस म्हणूनच तर तुला 5-6 पोरं पैदा केलास.
काम धंदे नव्हते का नाही बे तेव्हा? म्हणून निसता टोचपाच खेळा काजी. अबा शांताराम, हा कोट तुझा वाटते ना? हो बाबा. ला बुडगे बाबा, मी माझ्या बापाचा कोट लावलो. माझा कोट उंदरानं कातरलं. तुला म्हणलोय शांताराम का त्या कोण्यामध्ये उंदराचा एक पिंजरा लावू म्हणून. तस कसा लावू बाबा? माग उंदराचा पिंजरा लावलो तर त्या पिंजऱ्यामध्ये गण्याचा उंदीर सापडला. अजूनही निशाण आहे बाबा मला. हा करायला गेलतास बी तू? जुनी गोष्ट आहे बाबा, जाऊ दे. पण हे थंडी का हो कशी? आज नेते का उद्या नेते तर? अबे तुला सांगलो ना, हे थंडी काहीच नव्हे. आमच्या जमान्यात जे थंडी पडे, रोजचा एक बुडगा मर, रोजचा एक बुडगा मर. सकाळ झाली थंडी पडली बुडगा गायब, रात्र झाली थंडी पडली बुडगा गायब. आमच्या काळात. अगा बाबा, तू आमच्या काळात म्हणतेस? कोणत्या तू डायनासोरच्या काळातला माणूस आहेस का गा? डायनासोर म्हणजे हे हरणाचा कडप कसा येते तशा कडपासारखा ये डायनासोर. गंगाधर भाऊ, आता का मांग आमच्या घरी एक डायनासोर आलता. म्हणलो मले नको खाऊ, नाही तर तुले मारते माझा भाऊ. बिचारा गवत खाल्लं न गेला. तू असं म्हणतेस? मागच्या थंडीमध्ये एक डायनासोर आला माझ्याजवळ, त्याला मी गोट्यात बांधलो. ह न त्याचाच दूध पेऊ पेऊ मी एवढा धीट हड्डीचा बनलो पाय. म्हणून बाबा तू या थंडीमध्ये निपटलाच नाही नाही? अगा बाबा, तुला अंग धुवायला बोलवत होती माझी आई. बुडगे बाबाला अंग धुवायला पाठव म्हणे. हट तिकडे, शेर कभी नहाता नाही. मला अंग धु म्हणे, तेव्हा मी नाही असाच म्हणलो शेर कभी नहाता नाही. माझ्या मायनं मला बेलना फेकून मारायची गोष्ट केलं. आणि राहिली गोष्ट तू आणि शेर. गल्लीतल्या कुत्र्यासारखा वास येते तुझी. खदनेला बुडग्या, ओटी जाऊन लोरतेस तर. अबे माझ्या बापाला असं म्हणतेस का बे तू? बाबा विसरू नको, आपण दोस्त होऊन. बाबा एवढ्या मोठ्या थंडीत मी अंग नाही धुत बे. अगा बाबा, 2 दिवसाआड आंघोळ कर ना. तू आता हप्ता झालास तू अंग नाही धुतलास. कशी वास मारत असेल तुझी? बाबा मी नाही धुत बे आंघोळ. अगं आपल्या लवरला भेटायला जाशील ती इसळ्यानं वास मारल ना. त्या वासानं तुझी लवर तुझ्या जवळच नाही येईल. तुझ्या आजाची माल आहे बे. मग माझा आजा का असं तसा माणूस हो का? लपडे बाज माणूस आहे माझा आजा. या वयात त्याला कोण पोरगी पटली बे? बे गण्या सांगू नको. पाहून नको सांगू बाबा, माझ्या आजाला पोरगी नाही पटली. मग पोरगा पटला का? अगा बुडग्या, तू आपल्या बायकोकडे लक्ष देत जा. तुझी बुडगी पटली माझ्या आजाला. का? हे भगवान, आता या थंडीत दोघे गरम होतेत बुडा बुडी. हे दोस्त म्हणू म्हणू तुझ्या आजानं माझी ढुंगण मारलं बे. काय ना तू येते राय शेकत. माझा आजा तिकडे जाऊन शेकते. बुडगे गेला का गण्या? थोडीशी तरी लाज शरम आहे का तुला बुडग्या? मला पाहून परायला होतास तू. नको देऊ नका पैसे. तुला का मागणार होतो का मी? बाप तसा नाही बे, मला महत्वाचा काम आला होता. का भारे बांधायचे काम येते बे तुला? आणि एवढ्या थंडी मध्ये तू असा नंगा फिरून राहिला बाबा. उडशील ना का वर? कापशील ना थर थर. अबे मले नाही लाग बे थंडी. अन्नाची देशी गिलासात टाकून चालायला घेतो घटघट वतून. बरं आहे बाबा तुझा. हाय थंडी ना फंडी. चल माझ्या आजाच्या मांगा लागतो आंघोळ धू म्हणून. आता चुपचाप आंघोळ धू बुडग्या. अजिबात नखरे नाही पाहिजेत मले. तेरा बाप भी अगर मुझे कहे तो भी एक पानी की बूंद मेरे आंग पे गिरने नहीं दूंगा. अगा डायलॉग बाजी नको मारू बाबा. तुझ्या अंगातून खरंच कुत्रा मुटल्यासारखी वास येत आहे. आता कुत्रा मुतो नाही ते डुक्कर. जाने दो मुझे घन चक्कर. अगा बाबा अंग धू आणि मग कोटी जाऊन मरतेस तर मर. अबे मरेगा मेरा दुश्मन. एवढ्या थंडीत कोण आंघोळ करेल बरं गण्या? खरं सांग, तू किती दिवस झाले आंघोळ नाही धुतलास? बाबा माझी गोष्ट वेगळी आहे. मी जवान माणूस आहो. पण आपण बुड्या बाड्यानं चांगला अंग पाय धुवावा, चांगला स्वच्छ राहावा. अबे बुडा होगा तेरा बाप. नाही मला माहित आहे तसा तू बुडगा आहेस, पण अंदरून जवान. आता अंग धू. हे घे बाल्टी, शॅम्पू आणून देऊ का? मला केस नशेत ना, मी काय शॅम्पू लावीन बे? दुसऱ्या जागी घेऊन केस असतील तर ते धुवून टाकजो बा. असं हो. तिकडं मी नाही धुत आंघोळ. अरे भाऊ, अबे डेंग्या कोटी मेला होतास बे 3 दिवस. अबे लगीत मोठी थंडी लागत होती बे, तर मामाच्या गावी गेलो. मामाच्या गावी कायले? मामाच्या पोरीले भेटाले. अबे हडबे चोरा, ब्लँकेट आणलो मी. मामानं ब्लँकेट घेऊन ठेवलं होतं. साला काव कशी थंडी पडत आहे रे गावात. या वर्षी कोणता बुडका गिडका नाही मेला का बे? डेंग्या कान तोडून हातात पाहिजे का तुले? माझ्या मराठी वाट पाहतास का बे? गणे भाऊ, तुझा आजा लगीत धीट आहे. एवढ्या कडाकाच्या थंडीत हा वाचला म्हणजे काव कसा. मजबूत हड्डी है मेरे दोस्त. हफ्ते का शनिवार रविवार भी नहीं छोड़ता ये. हर दिन मटन पेलता रहता. अबे खाईन तर हगीन. तुम्ही आता झगडे सोडा. तू का करतेस गणे भाऊ आता सांग. मी माझ्या आज्याच्या मांग लागलो अंग धू म्हणून, तर हा बुडगा मी आंघोळ नाही धुत म्हणते. छी, लगीच वास येतायची तुमच्या अंगाची. अबे या वासानं आमच्या घरची बकरी मेली. एवढी खवटेली वास येता याची. डेंग्या तू एक काम कर, याचे हात पाय पकड आणि मी निरम्याचा बाल्टीवर पाणी रिचवतो याच्या अंगावर. हडबे तो पाणी माझ्या अंगावर घेऊन आला तर एवढ्या थंडीत पहिलेच गोट्या इरल्यासारखा लागते. अबे हे काहीच थंडी नव्हे.
आता हा आपला बुडगा आपल्या काळातली थंडी सांगते पाय. आमच्या काळात हे बर्फाचे गोले पडत. त्या बर्फाच्या गोल्याला आपल्या ढुंगणात का नाही टाकलास बुडग्या? हेडम्या, दुसऱ्याच्या बुडगी सोबत जाऊन लपडे जुळवतेस. नेंगाड झालास तू एक नंबरचा. कोणाच्या बुडगीसोबत जाऊन लपडे जुडवलो बे? गंगाधर भाऊला सांगलो बाबा मी, तुझ्या बायको सोबत माझ्या आजाचा लपडा आहे म्हणून. थंडीत दोघही एका शेकोटीत शेकतील म्हणून सांगलो. गंगाधर आजा गेला रडत रडत घरी. हे तू चांगला नाही केलास गण्या. बे एकामेकावर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीला तू अलग करण्याचा प्रयत्न करतायस. ही तुझा आजा मोठ्यानं लपडेल माणूस आहे बे. हसू नको, तुझ्या आजीवर याचा डोरा होता. मला तर वाटते लपडा असेल याचा. बाबा मला बदनाम करायला लागलास का बे गण्या? अगा बदनाम मग होशील, पहिला आंघोळ धुवून तयार हो. मी ना दूध आंघोळ, थंडी लागते मोठ्यानं. अगा नाही लाग का बाबा, आता एवढी ऊन तपत आहे तरी बाहेर खुर्ची लावून असाच बसजो. काय तर सटपट आंघोळ करून टाक, मोकळा हो. चांगली खागीक धुजो बाबा. डेंग्या तू सांग बरं मला, किती दिवस झाले बाबू आंघोळ नाही धुतलास? 3 दिवस. 3 दिवसाबाद मी आंघोळ धुतो बाबा. बाबा मला 2 दिवस झाले मी आंघोळ नाही धुतलं तर. मला माझ्या मायेनं पहिली वेळ एक काम दिलं, आणि तोही कार्य जर का मी अधुरा ठेवीन तर माझी माय माझ्यावर विश्वास करेल का? माझ्या मायनं मला पहिलं सांगितलं नाही, तुझ्या आजच्या वासापायी पुरा गाव बिमार पडत आहे, तर त्याला आंघोळ धुवायला लाव म्हणे. तर मी तुला चांगला निरम्याचा फेस लावून तुझा अंग पाय चांगला घट घट घासून देतो. चांगले शिलटे निघले तरी चालेल. हट तिकडं. घे घे गण्या भाऊ, मी याचे हातपाय पकडून ठेवतो. अबे डेंग्या सोड मले. अबे गण्या भाऊ लवकर टाके चांगवर पाणी. बे डेंग्या, अबे गण्या. गण्या भाऊ टाक. डेंग्या गण्या, अबे गण्या भाऊ, अबे पाणी टाकताच तुझा बुडगा गेला का वर? बाबाजी, हे बाबाजी, ढोड्यात गेला, निपटला का बुडगा? अबी गण्या भाऊ पर हिला डाला ना.